नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे तर चालू घडामोडीचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपला चालू घडामोडीवरील प्रश्न। याच्यामध्ये आपण काय केले, महत्त्वाचे अहवाल किंवा निर्देशांकाच या प्रकरणात समावेश केलेला आहे। म्हणजे महत्त्वाचे जागतिक स्तरावरचे असतील किंवा भारतातील असतील जे महत्त्वाचे अहवाल आहेत किंवा निर्देशांक आहेत याच्यावरती प्रश्नसंच आपण या ठिकाणी घेतलेले आहे। ठीक आहे, मग बघूया पहिला प्रश्न काय आपल्याला, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 बद्दल योग्य विधाने ओळखा। आता हा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे 2024 चा, याच्याबद्दल आपल्याला काय सांगितलंय की बाबांनो योग्य म्हणजे बरोबर असलेले विधान ओळखायला सांगितलेत। मग बघूया पहिले विधान काय दिलंय, भारत 49व्या स्थानी आहे। दुसरं विधान काय दिलंय, स्वित्झर्लंड अव्वल स्थानी आहे। आणि तिसरं विधान काय दिलंय, 2023 मध्ये भारत 40व्या स्थानी होता। मग या ठिकाणी कोणतं विधान बघा, अ विधान चूक आहे, ब बरोबर आहे आणि क बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी बघा, ब आणि क बरोबर। मग कुठे ब आणि क योग्य बघा, फक्त पर्याय क्रमांक 2 आहे, फक्त ब व क योग्य। ठीक आहे, मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं की बाबा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 बद्दल माहिती लक्षात ठेवायची। मग त्या ठिकाणी इथं काय दिलं तर बघा, भारत 49व्या स्थानी आहे, तर हे चुकीचं आहे। भारत सध्या म्हणजे 2024 ला कितव्या स्थानी आहे, 39व्या स्थानी आहे। कोणत्या इंडेक्स मध्ये, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये 2024 ला भारताचं स्थान किती आहे, 39 आहे। हेच स्थान 2023 ला किती होतं तर 2023 ला 40 होतं। मग तुम्हाला प्रश्नामध्ये जर इथं 2024 दिला असेल तर तुम्हाला किती लिहायचंय, 39 उत्तर लिहायचंय। जर प्रश्नामध्ये 2023 दिला असेल तर तुम्हाला किती उत्तर लिहायचंय, 40 उत्तर लिहायचंय। याच्यामध्ये कन्फ्युजन अजिबात होऊन द्यायचं नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर अव्वल स्थानी म्हणजे प्रथम क्रमांकावरती कोणता देश आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 नुसार, तर तो आहे स्वित्झर्लंड देश। ठीक आहे, मग तुम्हाला प्रथम क्रमांकावरचा देश पण लक्षात ठेवायचा आहे आणि भारताची क्रमवारी पण लक्षात ठेवायची। आता भारताची क्रमवारी दोन्ही पण लक्षात ठेवायची, 2023 ची पण लक्षात ठेवायची आणि 2024 ची पण ठेवायची। ठीक आहे, दोन्हीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न बघूया, 2 नंबर। खूप महत्त्वाचे असे प्रश्न घेतलेले आहेत आपण। कोणत्या विमानतळाला OAG या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे जागतिक स्तरावर पहिल्या 25 मेगा हब विमानतळामध्ये स्थान देण्यात आलं आहे। मग कोणत्या विमानतळाला पहिल्या 25 मेगा हब विमानतळामध्ये स्थान देण्यात आलंय तर दिल्ली विमानतळाला। दिल्ली विमानतळाचं नाव काय आहे, इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ किंवा एअरपोर्ट, हे काय आहे, दिल्ली विमानतळाचं नाव आहे। आणि या 25 पैकी याची क्रमवारी कितवं स्थान देण्यात आलं दिल्ली विमानतळाला तर 24व्या स्थानी दिल्ली विमानतळ आहे। मग दोन्ही लक्षात ठेवायचे, एक तर पहिल्या 25 मेगा हब विमानतळामध्ये भारतातील एकमेव विमानतळ आहे ते म्हणजे कोणतं, दिल्ली विमानतळ, आणि त्याचा क्रमांक सुद्धा किती आहे, 24वा, म्हणजे शेवटून दुसरा क्रमांक आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे। मग या ठिकाणी कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलंय तर केरळ राज्याने अव्वल स्थान पटकावलंय। कोणत्या पुरस्कारामध्ये तर राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक, खूप महत्त्वाचा निर्देशांक आहे। आणि हा कोण जाहीर करतं तर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ज्याला आपण काय म्हणतो, फिसाई म्हणतो, त्यांनी हा निर्देशांक जाहीर केलेला आहे। ठीक आहे, आणि कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलंय तर केरळने पटकावले। पुढचा प्रश्न बघूया, 4 नंबर। आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघटनेद्वारे प्रकाशित जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या देशाने टियर 1 दर्जा प्राप्त केला आहे। बघूया मग ऑप्शन काय आहेत, भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान। तर यापैकी भारत या देशाने टियर 1 हा दर्जा प्राप्त केला आहे। कशामध्ये, जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांकामध्ये। तुम्हाला माहिती असेल सध्या सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे जगासमोर तर ती आहे सायबर सुरक्षा। आणि या सायबर सुरक्षेमध्ये भारताने काय केलंय, टियर 1 हा दर्जा प्राप्त केला आहे। लक्षात ठेवा, इथं प्रश्न तुम्हाला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये भारताने
कोणता दर्जा प्राप्त केलाय? मग भारताने कोणता दर्जा प्राप्त केलाय? तर टियर 1 हा दर्जा भारताने या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. कशामध्ये? जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांकामध्ये. आणि जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक कोणी जाहीर केला? तर आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघटनेद्वारे हा निर्देशांक जाहीर केलेला आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी काय आहेत? महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर. टाइम मासिकाच्या 2024च्या जागतिक सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीमध्ये कोणती कंपनी सर्वोत्तम भारतीय कंपनी ठरली आहे? आता या ठिकाणी कोणती कंपनी ही सर्वोत्तम भारतीय कंपनी ठरली आहे? तर HCL टेक ही भारतीय कंपनी या ठिकाणी काय ठरली? सर्वोत्तम भारतीय कंपनी ठरली आहे. कशामध्ये? जागतिक सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीमध्ये. कोणाची आहे ही क्रमवारी? तर टाइम मासिकाची आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 6 नंबर. सर्वोत्कृष्ट देश क्रमवारी 2024 मध्ये कोणत्या देशाने जगातील सर्वोत्कृष्ट देश म्हणून अव्वल स्थान पटकावले? जगातील सर्वोत्कृष्ट देश म्हणून कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले असं विचारले. मग कोणत्या देशाने तर पटकावले? तर स्वित्झर्लंड देशाने पटकावले. कशामध्ये? सर्वोत्कृष्ट देश क्रमवारी 2024 मध्ये कोणी स्थान पटकावलं सर्वोत्कृष्ट देश म्हणून? तर स्वित्झर्लंडने पटकावले. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी किंवा मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. आता अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तयारी करत असताना किंवा मुख्य सेविकेची तयारी करत असताना तुम्हाला TCS नुसारच अभ्यास करायचा आहे. का? तर परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला TCS ने पाठीमागे विचारलेल्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. म्हणजे या 100 प्रश्नपत्रिकेचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही 80% अभ्यास तुमचा या ठिकाणी काय होऊ शकतो? याच्यामधून कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर आपण 10 टेस्टवरती मित्रांनो फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा. तर मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ICDSच्या सुद्धा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल? फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोन पेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं? 149 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा? एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट पाठवायचा. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न आपला 7 नंबर. लीड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोणत्या देशाने सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण केलाय? आता कोणत्या देशाने या ठिकाणी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण केला आहे. कोणत्या देशाने केला आहे? तर हा पराक्रम आपल्या भारत देशाने केलेला आहे. दुर्भाग्याची गोष्ट आहे प्लास्टिक आपल्या जगासमोर एक संकट आहे आणि या प्लास्टिक कचरा क्रमवारीमध्ये किंवा कचरा निर्माण करण्यामध्ये आपला भारत देश काय नंबर 1 आहे. म्हणजे ही आपल्या सगळ्यासाठी ही काय अभिमानाची गोष्ट आहे का? तर नाही, ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि हा कुणी सर्वे केला? हा तर लीड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला म्हणजे ठीक आहे. आणि याच्यानुसार सगळ्यात जास्त प्लास्टिक कचरा कोणता देश निर्माण करतोय? तर भारत देश करतोय. पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर. पुढीलपैकी कोणाचा टाइम मासिकाच्या AI मधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती 2024 यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन बघा. अश्विनी वैष्णव,
अनिल कपूर, नंदन निलकिनी आणि वरील सर्व. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. मग जे टाइम मासिकाची AI मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी आहे, याच्यामध्ये 3 भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ते कोण कोण आहेत? अश्विनी वैष्णव, अनिल कपूर आणि नंदन निलकिनी या तिघांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न 9 नंबर. फॉर्च्यून इंडियाने 4 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेल्या सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादीत अव्वल स्थानी कोण आहे? मग भारतीय सेलिब्रिटींच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोण आहे? तर तो शाहरुख खान आहे. आणि कशासाठी? तर सर्वाधिक कर भरण्यासाठी. कोण आहे? 1 नंबर शाहरुख खान आहे. आणि हे कोणी जाहीर केलंय? तर फॉर्च्यून इंडियाने हे जाहीर केलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त कर भरणारा खेळाडू कोणता? आता इथं काय विचारलंय? सेलिब्रिटी विचारले की नाही. आणि जर खेळाडू विचारलं तर काय उत्तर येईल? विराट कोहली येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10 नंबर. 2024च्या हुरून इंडिया रिच लिस्टनुसार कोणते शहर आशियातील अब्जाधीश राजधानी म्हणून उदयास आले आहे? आशियामधील अब्जाधीशांची राजधानी म्हणून कोणतं शहर उदयास आलंय? मुंबई हे शहर उदयास आलं. या ठिकाणी आशियामधले सगळ्यात जास्त अब्जाधीश कुठे आहेत? आपल्या मुंबईमध्ये आहेत. आणि हे कोणी रिसर्च केलंय? तर हुरून इंडिया रिच लिस्टनुसार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर. कोणत्या संस्थेने लहान बेट आणि विकसनशील राष्ट्रांना कमी व्याजदरात वित्त पुरवठा करण्यास मदत करण्यासाठी बहुआयामी असुरक्षितता निर्देशांक हे नवीन साधन सुरू केले आहे? आता काय विचारलंय? बहुआयामी असुरक्षितता निर्देशांक हा कोणी सुरू केला असं विचारलं. मग हा कोणी सुरू केलाय? तर संयुक्त राष्ट्रांनी सुरू केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा उद्देश काय बघा. बहुआयामी असुरक्षितता निर्देशांक संयुक्त राष्ट्रांनी सुरू केलाय, पण याचा उद्देश काय आहे? कशासाठी हा सुरू केलाय? तर लहान बेट आणि विकसनशील राष्ट्रांना कमी व्याजदरामध्ये वित्त पुरवठा करण्यास मदत व्हावी या उद्देशाने हा बहुआयामी असुरक्षितता निर्देशांक सुरू करण्यात आला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 12 नंबर. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2024 मध्ये कोणत्या संस्थेने एकत्रित श्रेणीमध्ये देशात अव्वल स्थान पटकावलं आहे? मग कोणत्या संस्थेने पटकावलंय? तर ते IIT मद्रासने पटकावलंय. आणि सलग 6व्या वर्षी हे स्थान काय केलंय? IIT मद्रासने स्वीकारलंय किंवा पटकावलंय. कशामध्ये? तर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2024 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 13 नंबर. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत सर्वोच्च स्थानावर असलेली भारतीय कंपनी कोणती? आता ही जी फॉर्च्यून ग्लोबल 500 ही जी कंपन्यांची क्रमवारी केली, या क्रमवारीमध्ये सर्वोच्च स्थानावर असणारी भारतीय कंपनी कोणती असं विचारलंय. म्हणजे भारतीय कंपन्यांमध्ये 1 नंबरला कोणती कंपनी आहे असं आपल्याला विचारले. मग बघूया ऑप्शन काय. भारतीय आयुर्विमा महामंडळ ज्याला आपण LIC म्हणतो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय या ठिकाणी? यापैकी नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की बाबा फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये सर्वोच्च स्थानावर असणारी भारतीय कंपनी कोणती? तर ही कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्री. ठीक आहे. रिलायन्स इंडस्ट्री लक्षात ठेवा. रिलायन्स इंडस्ट्री ही काय आहे? सर्वोच्च स्थानावर असलेली भारतीय कंपनी आहे. कशामध्ये? फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये. पुढचा प्रश्न 14 नंबर. अन्न आणि कृषी संघटनेच्या नवीन अहवालानुसार 2010 ते 2020 या कालावधीत सर्वाधिक वनक्षेत्र वाढलेल्या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? आता ही जी सर्वाधिक वनक्षेत्र वाढलेल्या देशांची यादी आहे, या यादीमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत 3ऱ्या स्थानी आहे. ठीक आहे. आता ही गोष्ट आपल्यासाठी काय आहे? अभिमानाची आहे. ठीक आहे. आणि हे कोणी सांगितलंय? अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल आहे. आणि कालावधी काय आहे बघा. तर 2010 पासून 2010 ते 2020 दरम्यान. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 15 नंबर. मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग अहवालानुसार कोणते शहर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगारासाठी सर्वात महागडे शहर ठरलं आहे? मग सर्वात महागडे शहर कोणतं ठरलंय 2024 साठी? तर हाँगकाँग हे शहर ठरलं आहे. कोणाच्या अहवालानुसार? मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग अहवालानुसार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 16 नंबर. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत 72व्या स्थानी आहे. आणि हे कोणी जाहीर केलंय? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच IMF ने ही आकडेवारी किंवा हा निर्देशांक जाहीर केलेला आहे. म्हणून हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 17 नंबर. कोणत्या संस्थेने स्थलांतर आणि विकास संक्षिप्त अहवाल प्रसिद्ध केला आहे? आता काय विचारलंय? स्थलांतर आणि विकास हा जो संक्षिप्त अहवाल आहे हा कोणत्या संस्थेने प्रकाशित केलाय असं आपल्याला विचारलंय. मग हा अहवाल कोणी प्रकाशित केलाय? तर जागतिक बँकेने प्रकाशित केला आहे. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, जागतिक बँक असेल किंवा IMF असेल, UNDP असेल म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, UNEP म्हणजे युनायटेड नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोग्राम असेल किंवा युनायटेड नेशन्स असेल, यांनी जे अहवाल केलेत ना हे अहवाल तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत. यांच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात यांच्या अहवालावरती. ठीक आहे. 18 नंबर बघूया. आशिया पॉवर इंडेक्स 2024 बद्दल अयोग्य विधान ओळखा. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला? अयोग्य विधान ओळखायला सांगितलंय. मग बघूया पहिलं विधान काय आहे. लोवी इन्स्टिट्यूटने निर्देशांक जाहीर केला. बरोबर आहे. भारत 4थ्या स्थानी आहे. चुकीचं आहे. मग आपलं उत्तर हेच असणार आहे की भारत 4थ्या स्थानी आहे. तर भारत यामध्ये कितव्या स्थानी आहे? 3ऱ्या स्थानी आहे. ठीक आहे. अमेरिका पहिल्या स्थानी आहे आणि पापुआ न्यू गिनी शेवटच्या स्थानी आहे. ठीक आहे. हे विधान काय बरोबर आहेत. फक्त चुकीचं विधान काय 2 नंबरचं आहे आणि आपल्याला चुकच ओळखायला सांगितलं होतं. पुढचा प्रश्न बघूया 19 नंबर. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक क्षयरोग रुग्ण आहेत? मग कोणत्या देशामध्ये सर्वाधिक क्षयरोग रुग्ण आहेत? तर आपल्या भारत देशामध्ये सर्वाधिक क्षयरोग रुग्ण आहेत. आणि हे कोणी सांगितलंय? तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 20 नंबर. काय विचारले बघा. कायद्याचे नियम निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधाने ओळखा. आता काय सांगितलंय? कायद्याचे नियम निर्देशांक जे आहे, कायद्याचे नियम निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधान ओळखायला सांगितलेत. मग बघूया. निर्देशांकात भारत 79व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क या निर्देशांकात अव्वल स्थानी आहे. व्हेनेझुएला शेवटच्या स्थानी आहे. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग आपलं उत्तर काय येईल? वरील पैकी सर्व बरोबर. मग लक्षात ठेवायचंय कायद्याचा नियम निर्देशांक म्हणजे काय? कोणत्या देशामध्ये व्यवस्थित नियम फॉलो केले जातात, रूल्स व्यवस्थित फॉलो केले जातात याची ही क्रमवारी आहे. मग याच्यामध्ये सर्वोच्च स्थानी कोणता देश आहे? तर डेन्मार्क आहे. आणि सगळ्यात शेवटच्या स्थानी कोण आहे? व्हेनेझुएला आहे. आणि आपला भारत कितव्या स्थानी आहे? 79व्या स्थानी आहे भारत. ठीक आहे. आपण स्वतःच नियम पाळत नाही त्याच्यामुळे देशाची क्रमवारी तर काय होणार? घसरणारच. अगदी छोटे छोटे नियम असतील, ट्रॅफिक नियम असतील किंवा दुसरे काही सार्वजनिक ठिकाणचे नियम असतील, आपण पाळत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 21 नंबर. कोणत्या शहराला सिटी विथ बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा पुरस्कार देण्यात आला आहे? मग सिटी विथ बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा पुरस्कार कोणत्या शहराला मिळालाय? तर भुवनेश्वर या शहराला मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा पुरस्कार बघूया. काय विचारलं आता? जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 संदर्भात योग्य विधान ओळखा. आता जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक आहे आणि याच्या संदर्भात आपल्याला कोणते विधान ओळखायला सांगितलेत? योग्य विधान ओळखायला सांगितलेत. मग पहिलं विधान बघूया. भारत 180 देशामध्ये 176व्या स्थानी आहे. विधान बरोबर आहे. डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे. हे विधान चुकीचं आहे. किरिबाती शेवटच्या स्थानी आहे. हे विधान बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? अ आणि क बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक अ व क हे बरोबर आहे. आता इथं डेन्मार्क पहिल्या स्थानी नाही तर पहिल्या स्थानी कोणता देश आहे? लक्झेंबर्ग हा देश काय आहे याच्यामध्ये? जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानी आहे. भारत कितव्या स्थानी आहे बघा? 176व्या स्थानी आहे. किती देशामध्ये? 180 देशामध्ये. म्हणजे भारत शेवटून 5वा आहे. भारताचा क्रमांक काय आहे? शेवटून 5वा आहे. हा क्रमांक काय पाहिजे होता? सुरुवातीपासून 5वा पाहिजे होता, परंतु परिस्थिती काय आहे? आपण शेवटून 5व्या स्थानी आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. एअर क्वालिटी इंडेक्स नुसार कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आले? मग जगातील सगळ्यात प्रदूषित शहर कोणतं आहे? तर लाहोर हे शहर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 24 नंबर. प्रजा फाउंडेशनने महत्वाचा आहे. प्रजा फाउंडेशनने केलेल्या
अभ्यासानुसार नागरी प्रशासन निर्देशांकामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे? मग नागरी प्रशासन निर्देशांकामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे? तर तो केरळ राज्याने मिळवला आहे. आणि हे कोणाचा सर्वे आहे? तर प्रजा फाउंडेशन. ठीक आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न 25 नंबर. मधुमेहावरील लॅन्सेट अहवालानुसार कोणत्या देशात मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या सर्वात जास्त आहे? मग कोणत्या देशामध्ये मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या सर्वात जास्त आहे? तर ती आपल्या भारत देशामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 26 नंबर. फॉर्च्यून इंडियाने सप्टेंबर 2024 मध्ये जाहीर केलेल्या सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी कोण आहे? प्रश्न आपण घेतला आहे, म्हणून याचं उत्तर सगळ्यांनी काय करायचंय? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके, धन्यवाद मित्रांनो.